मुलांनो, एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा पाठ बांबू काम या पाठावरील प्रश्न उत्तर सोडवूया. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. झुंबराकडे पाहत दीपकने कोणते उद्गार काढले? उत्तर: झुंबराकडे पाहत दीपकने छान, किती सुंदर असे उद्गार काढले. राघव कोणते काम करण्यात पटाईत आहे? उत्तर: राघव बांबूपासून तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू बनविण्यात पटाईत आहे. दीपकने काढलेले बेळ जाड का आले? उत्तर: दीपकला बेळ काढण्याचा कामाचा सराव नव्हता, त्यामुळे त्याने काढलेले बेळ जाड आले. प्रश्न 4. संबळीचा उपयोग कशासाठी करतात? संबळीचा उपयोग खेड्यातील कुटुंबात घरगुती औषधे तसेच पूजेचे सामानही ठेवण्यासाठी करतात. खालील प्रश्नाची प्रत्येकी 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. दादा दीपकला घेऊन राघवकडे का गेला? उत्तर: दादाला त्याच्या मित्राने राघवने झुंबर भेट दिले होते. हे झुंबर दीपकला फार आवडले. राघवने स्वतःहून बनविलेले हे झुंबर बांबूचे होते. त्याचप्रमाणे इतरही तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू त्याला बनविता येत होत्या. दीपकला हे त्याचे बांबू काम त्याच्याकडे जाऊन पाहण्याची फार इच्छा होती. त्याने आपली इच्छा दादाला सांगितली, म्हणून दादा दीपकला घेऊन राघवकडे गेला. झोपडीच्या आतील भागात दीपकला काय काय दिसले? उत्तर: झोपडीच्या आतील भागात दीपकला रंगबिरंगी वस्तू दिसल्या. पंखे, पर्स, कमळाकृती वस्तू, फुलदाण्या, झुंबर, टेबल लॅम्प, भिंतीवर टांगावयाच्या शोभिवंत वस्तू पाहून त्याला आपण जादूच्या नगरीत आल्यासारखं वाटलं. अति कोवळ्या किंवा जास्त जून बांबूची बेळे का काढत नाही? उत्तर: बेळे अगदी कोवळा नसलेल्या तसंच जास्त जून नसलेल्या बांबूपासून बनवावी लागतात. जास्त जून असलेल्या बांबूच्या बेळांना लवचिकपणा नसतो, त्यामुळे वस्तू बनविताना ती मोडतात. कोवळ्या बांबूची बेळं तर खूपच नाजूक असतात, त्यामुळे त्यापासून बनवलेल्या वस्तूही नाजूक होतात. त्या वस्तू जास्त काळ टिकत नाही आणि त्यांची किंमतही कमी येते. म्हणून अति कोवळ्या किंवा जास्त जून बांबूची बेळे काढत नाहीत. प्रश्न 4. राघवने दीपकला बेळं काढावयास कसे शिकवले? राघवने बांबूचा एक तुकडा घेतला आणि पातळ धारदार सुरीच्या सहाय्याने त्याचं सहज एक बेळ काढलं व ते तासून गुळगुळीत केलं. गुळगुळीतपणामुळे काम लवकर होते आणि वस्तू बनविताना त्याची कड हाताला लागत नाही. अशा प्रकारे राघवने दीपकला बेळं काढावयास शिकविले. प्रश्न 5. बेळाचा रंग पक्का होण्यासाठी काय काय करावे लागते? बेळाचा रंग पक्का होण्यासाठी बेळं रंगवायच्या बाजारात खास रंग मिळतो. तो रंग उकळत्या पाण्यात तयार करतात. रंग उकळत असतानाच बेळं रंगात बुडवावी लागतात. असं केलं तरच बेळं पक्क्या रंगाची तयार होतात. बेळापासून कोणकोणत्या शोभेच्या वस्तू बनवतात? उत्तर: बेळापासून पंखे, पर्स, कमळाकृती वस्तू, फुलदाण्या, झुंबर, टेबल लॅम्प, भिंतीवर टांगावयाच्या शोभिवंत वस्तू वगैरे बनवतात. धन्यवाद.